नमस्कार, आपण पाहत आहात आपली न्यूज। पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाणे हद्दीतील पाडोसपाडा परिसरात आज सकाळी एक अतिशय धक्कादायक घटना घडली। सकाळी सुमारे 8:15 सुमारास गुजरात लेन परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या इनोवा कारवरील चालकांचे नियंत्रण सुटले आणि रस्ता ओलांडण्यासाठी उभा असलेल्या आई आणि मुलाला एका कारने जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात प्रतीक्षा प्रभाकर पाडोसा वय 40 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा तुषार पाडोसा वय 17 वर्ष गंभीर जखमी असून त्याला हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे। जखमी तुषार याला तातडीने मनोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला मुंबई येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले। या घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहतूक सुरळीत केली। दरम्यान या परिसरात यापूर्वी अनेक अपघात घडले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। रस्ता ओलांडताना नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याने येथे तातडीने पादचारी पूल उभारण्याची मागणी आता जोर धरत आहे। प्रश्न मात्र एकच, आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागा होणार? या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे।